नमस्कार मित्रांनो. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग खूप खूप स्पेशल असणार आहे कारण आज माझ्या अहोंचा बर्थडे आहे. सो मी आणि घरच्यांनी खूप सारे सरप्राईज रेडी केलेत. सो चला तर ब्लॉगला सुरुवात करूया. पैटी बोले हु इज पैटी मी तर अहो आहे. अब तू गया बेटा, अब तू गया देख. आज माझ्या अहोंचा बर्थडे आहे. सो मम्मीने स्पेशल बर्थडे बॉय साठी जेवण बनवलं. सो मम्मी आज काय बर्थडे स्पेशल जेवण आहे? आज माझ्या लाडक्या लेकाचं सगळं फेवरेट आहे. त्याचं लहानपणापासून त्याला खेकडे खूपच आवडतात. म्हणून खेकडे, चिकन मसाला आणि भाकरी त्याचे सगळे आज आवडीचे पदार्थ बनवणार आहे. मी संध्याकाळपर्यंत सगळं आवडीचं बनवणार आहे त्याचं. सो आता मी दाखवत आहे तुम्हाला बर्थडे स्पेशल डिश. खेकडा, चिकन मसाला, सलाड, लाईट प्लॅन, सलाद फल, भाकरी. चलो अभी खाने का है, चलो दे दो. आज अहोंचा बर्थडे. सो आम्ही आज सगळी बर्थडेचं डेकोरेशन तयार केलं आहे. सो माझ्यासोबत मम्मी पण आहे डेकोरेट करायला, मदत करायला. सो मम्मी कसं वाटतंय डेकोरेशन? खूप छान वाटतंय. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे माझ्या मुलाचा आणि माझ्या सुनबाईंनी आणि आम्ही मिळून सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. खूपच छान. सो आता बर्थडे बॉयला बोलवायचं आहे. आता चला बोलूया. बॉयची एंट्री झालेली आहे. बापरे, कसं वाटतंय बर्थडे बॉय? खूप छान. एवढं मस्त डेकोरेट केलं. हो, खूप छान वाटते. मस्त एकदम. आय एम व्हेरी सरप्राइज्ड. खूप मस्त डेकोरेट केलंय. खूप छान. एस्पेशली फोटोज माझ्या लहानपणीचे. कोणाची आयडिया होती लहानपणीचे फोटोज? खूप छान केलं डेकोरेट. हे सजवलं पण खूप मस्त आहे. काय खरं ना, आज रसमलाई. का आवडत नाही का तुम्हाला? माझी खूप फेवरेट आहे रसमलाई. खूप म्हणजे खूप. मामाज बॉय आहे मी. सगळे चिपकले. अरे बापरे, खरं नाही. काय रसमलाई द्या. सगळी दे सगळी. अरे बापरे, एवढी नको पाहिजे. खायची.
खूप मस्त वाटलं सरप्राईज बघून. एस्पेशली डेकोरेशन पण खूप छान केलंय. आता गिफ्ट चालू होणार आहेत एक एक. सो सगळे गिफ्ट देणार आहे, मम्मी पप्पा. सो चालू करणार आहे. चला, आहोंचे बर्थडेचे फोटो कोणत्या इयर पासून चालू झालेत ते. हा 6 months. 6 months. ओके. 1 year. 6 months. आणि कधीच आहे बर्थडेचं 1 year बर्थडे. फर्स्ट बर्थडे. असं करायचं. कसं करायचं दाखवा एकदा. कशाला करायचं असं? म्हातारा माणूस कोण दिसलं ना तसं ते आजोबा होते ना फोटो काढायला, म्हणून तो तसं करत होता. असं गार्डन मध्ये पण पप्पा घेऊन जायचे ना. आता पण करता तुम्ही. फर्स्ट बर्थडे, 3rd, 8th बर्थडे. 8th बर्थडे. हे आपल्या नवीन घरात कोणाला सेजलचं पार्सल. सिरियलच्या बारशाच्या वेळी कोणाला घुरत होता तुम्ही तिथे असं? नाही, ती माझी WWE फेवरेट पोज असते. कशी रॉक. काय करत नव्हता? घुरत नव्हता. रॉकचं पोज. नंतर ते माझं सगळ्यात फेवरेट मूवी लहानपणीचं ऋतिक रोशनचं कहो ना प्यारे. तेव्हा मला घेतलेलं सेम असं ड्रेस. हे मला तसे मुलीसारख्या दिसायचं लहानपणी. सेम गर्ल बनवलं. आणि हे आमच्या आमच्या गावचं सगळ्यात जुनं घर. आणि ही विथ माय प्रिन्सेस. बीच प्रिन्सेस. फर्स्ट रक्षाबंधन. सो आता माहिती पडली का फोटो कधीचे? हो, माहित पडली. अँड हेचं कंटिन्यूस चालू आहे, ऐकू शकता तुम्ही. सो हे तुमचं बर्थडे गिफ्ट. सो पहिला गिफ्ट आलेला आहे काय? न्यूट्री ब्लेंडर. हे मला खूप दिवसापासून, खूप वर्षांपासून पाहिजे होता. फायनली भेटलंय न्यूट्री ब्लेंडर. यूज करायला त्याचा. सो ह्याच्याने मी खूप चांगले ज्युसेस बनवणार आहे. मस्त हेल्दी ज्युसेस. सेकंड गिफ्ट. हे काय सेकंड गिफ्ट? वॉच ठेवायचं. सेकंड गिफ्ट मला भेटलंय वॉच ऑर्गनायझर. येस. खूप मस्त आहे, कारण की मला वॉचेस खूप आवडतात आणि माझ्याकडे वॉचेसचं खूप कलेक्शन आहे. सो मी प्रत्येक वॉच ठेवणार आहे याच्यात आणि तुम्हाला माझं कलेक्शन लवकरच दाखवणार आहे. सो आता डोळे बंद करायचे. कशाला? करा काहीतरी आहे. ठीक आहे. 1-2 बोलले ना तेव्हा. 1, 2, 3 ओपन करा. सो हे तुमचं बर्थडे गिफ्ट. सिरियसली? येस. सो फायनली मला भेटलं आहे माझं ड्रीम PlayStation 5. जरी काय करणार ते सांगा. याच्याने मी दिवसभर गेम खेळणार आहे आणि तुला टाइम देणार. सो फायनली मला माझं PlayStation भेटलं आहे. गाईज, आय एम व्हेरी मच हॅपी. बघू शकता. ओ माय गॉड. स्कूल मधून मी घेऊन येताना गाडीचं दुकान दिसलं नाही म्हटलं की लगेच वळून घ्यायला सुरुवात. तिथल्या तिथे लगेच प्रत्येक दिवशी त्याला गाडी पाहिजे. प्रत्येक वेगवेगळ्या ह्याची ही गाडी पाहिजे. प्रत्येक त्याच्याकडे कलेक्शन होतं लहानपणी. खूपच गाड्यांचं त्याच्या. ट्रम भरून गाडी होती माझ्याकडे. ट्रम भरून. आणि लहानपणी जेव्हा तो बॉर्न झाला त्याच्यात तो थोडंसं असं कळायला लागलेलं त्याला. आणि ते अंकल चिप्सची ऍड यायची. तो असं बघत राहायचा आणि मग स्वतः पण लिप्स हे करत राहायचा. तो बोलो मेरे लिप्स आय लव्ह अंकल चिप्स. बोलो मेरी लिप्स आय लव्ह अंकल चिप्स. आणि मॅगी खूप. स्कूलमध्ये जायच्या अगोदर टीव्ही बघत बघत मॅगी खायचं. आणि हॅपी हॅपी बिस्किट्स फेवरेट होते त्याचे खूप लहानपणी. पप्पा काय द्यायचे तुम्हाला दुकानामध्ये जाऊन? पाणीपुरी. आणि चिप्स वगैरे पण द्यायचे ना? चॉकलेट्स. चॉकलेट्स, चिटोस. बसमध्ये बसला त्याला मी बसमध्ये चिप्स स्कूल बस यायची. स्कूल स्कूलमध्ये बसमध्ये बसला की खिडकीतून त्याला चिप्स. आणि मग तो येताना ते खात खात यायचं स्कूल. हे पण असायचे त्या.
सगळे हे जे त्याचं आहे लहानपणापासूनचे सगळे किसमी चॉकलेट हे सगळं त्याचं फेवरेट आहे सगळं. किसमी चॉकलेट त्याच्या लहानपणीच्या आठवणी आहेत सगळ्या. जेवढी जेवढी वस्तू इथे आहे त्याला हे सर्व संपवायचं आहे. आणि मी पण शेअरिंग करायला थोडं थोडं. मेहनतीनं संपवायच्या सगळ्या वस्तू, काही दिसलं ना पाहिजे. हे माझं सगळ्यात फेवरेट जेली. ह्या सगळ्या वस्तूंचा अर्थ की तो किती मोठा झाला तरी आमच्यासाठी तो आमचं लहान बाळच आहे. ते आमच्यासाठी तो लहानच आहे अजून. हे फेवरेट, खूप फेवरेट. घेऊन यायचं लहानपणी, रसना भरून द्यायची मम्मी. माझे लहानपणीपासूनचे फेवरेट खाद्यपदार्थ आहे. सो हे पिकनिक झालं, पेप्सी झालं आणि चीज बॉल तर खूपच फेवरेट. हे खूप म्हणजे खूप फेवरेट. आताही मी खातो. अँड चीटोस लहानपणी टिफिनला घेऊन जायचो. मग लेस, मॅगी तर खूपच. सकाळी नाश्त्याला खाण्यापासून ते स्कूलमध्ये टिफिनला नेण्यापर्यंत एवढी आवडीची मॅगी. बनवून कोण द्यायचं? म्हणून मम्मी. आणि आता रिसेंटली तेजल द्यायची बनवून. कधी कधी मी पण बनवतो. मला तर नाही दिले कधी बनवून. देईन करत देईन. आणि जेली चॉकलेट मला खूप आवडते. खूप म्हणजे खूप, एस्पेशली लिचीवाली. अँड बॉल पण फेवरेट खूप लहानपणापासून. ते तर खूपच जास्त. आता पण मी मन केलं कधी कधी आणतो मी खायला. कशा खायच्या? अशी बटाटा पण अशी खायची. अँड हे रिसेंटली फेवरेट झालं. ह्याच्यापेक्षा ते गॉगल्स लहानपणीचे हे मी टिफिनला पण घेऊन जायचो असे की. फ्रुटी एक फेवरेट आहे. अँड हे खूप सरप्राइझिंग होतं माझ्यासाठी. खूप म्हणजे खूप जास्त सरप्राइझिंग होतं हॉट व्हील्स. बिकॉज मला हॉट व्हील्स हे लहानपणीपासून खूप आवडायचं. अँड माझ्याकडे होती कलेक्शन. मला फास्ट अँड फ्युरियस खूप आवडतं. सो माझ्याकडे फास्ट अँड फ्युरियसची सुप्रा होती ऑरेंज कलरची. अँड त्यानंतर हे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर द गिफ्ट. अँड माय फेवरेट क्लब. लहानपणापासून एकच माझा फेवरेट क्लब आहे आणि हेच राहणार आहे. मँचेस्टर युनायटेड फॉर लाईफ. विन लूज ऑर टाय, मॅन युनायटेड दिले. सो थँक्यू व्हेरी मच फॉर द गिफ्ट्स अँड सरप्राइजेस फ्रॉम मम्मी पप्पा आणि सेजी. धन्यवाद. सो आज मदर्स डे आहे आणि आम्ही खूप चांगलं डेकोरेट केलं आहे मम्मीसाठी. तर चला मम्मीला बोलूया लवकर. वाव, व्हेरी नाईस. खूप छान. स्पेशल आहे आजचा माझा बर्थडे कारण माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे. हे खूपच टेस्टी आहे. खूप म्हणजे खूपच टेस्टी आहे. हे सरप्राईज आहे मम्मीसाठी. काय सरप्राईज आहे माझी एवढी डोळे बंद करून. खूप मोठा आहे सरप्राईज तुमच्यासाठी. तुला ते सर्व 2, 3. माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट. खूपच छान. व्हेरी नाईस. कसं वाटलं मम्मी सरप्राईज? सगळं करून आजचा दिवस स्पेशल आहे. 2 सेलिब्रेशन. कसा वाटलेला आहे? खूप छान वाटलंय. बर्थडे खूप छान होते सरप्राइजेस आणि मला खूप आवडलंय. सो थँक्यू एव्हरीवन फॉर द सरप्राइजेस. तो आजचा हा स्पेशल बर्थडे ब्लॉग इथेच थांबवतो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.